नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहात एक नाश्त्याचा प्रकार, तो म्हणजे ज्वारी आणि बेसन पिठापासून बनणारे असे चविष्ट आणि हेल्दी धिरडे. तर त्यासाठी आपल्याला जास्त सामान पण नको आहे, बेसिक सामान जे की आपल्या घरी अवेलेबल असतं. तर जास्त सामान नको आहे आपल्याला, जे घरी अवेलेबल असतं अशाच गोष्टी लागत आहेत. जसे की थोडीशी मिरची हवी आहे, थोडा लसूण हवा आहे, थोडंसं आलं, अर्धा टोमॅटो, एक कांदा, एक लिंबू, थोडंसं पनीर ऑप्शनल आहे, घरी होते म्हणून मी घेतले, पाव कप बेसन आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ. तर सुरुवातीला आपल्याला या सगळ्या गोष्टी चिरून घ्यायच्यात. हे सगळं आपण चिरून घेऊया. यस, सो आता आपण रेडी आहोत. तर आता आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे एक छानशी, आणि त्यानंतर आपण हे सगळ्या गोष्टी मिक्स करूया. तर आपल्याला सगळं मिश्रण करण्यासाठी हवं आहे एक छोटंसं पातेलं, ज्याच्यामध्ये सगळं मिश्रण बसेल. त्याच्यामध्ये मी घालत आहे पाव कप बेसन. प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंसं खाली करू शकता. देन ज्वारीचं पीठ, याच्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ, आणि त्यानंतर आपण जे काही चिरून घेतलेलं साहित्य आपण सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर पहिलं म्हणजे लसणाची पेस्ट घेतली मी करून, नंतर हे पनीरचे काप टाकले त्याच्यामध्ये, कांदा बारीक चिरून घ्यायचा, कांदा एकदम, टोमॅटो, आणि बारीक चिरलेली मिरची, सगळं आपण मिक्स करून घेतलं छानपैकी. टाकणार आहोत थोडीशी जिरी, थोडीशी धने पावडर, आणि अगदी चिमूटभर हळद. हळद पण ऑप्शनल आहे, रंगासाठी टाकतोय आपण. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. ठीक आहे, हे सगळं मिश्रण आपलं तयार आहे. सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पाणी टाकायचं नाही आहे लगेचच, कारण की आताच पाणी टाकले तर बेसनाचे गोळे होतात आणि नंतर मग ते व्यवस्थित मिक्स नाहीत होत. त्याच्यामुळे हे असंच एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून मिक्स करायचं आपल्याला. सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं, थोडंच घालायचं, नंतर लागेल तसं हळूहळू मिक्स करत जायचं. याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी, अगदी तसं बनवायचं. अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते मी. ठीक आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अगदी हेल्दी होतो, कारण की याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोबी टाकू शकता, फ्लावर टाकू शकता, शिमला मिर्च टाकू शकता, गाजर टाकू शकता. तुमच्या घरामध्ये जे कोणत्या व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे, आता हे मस्तपैकी असं रणी असं बॅटर आपलं रेडी आहे. त्याला आपण ह्याचे धिरडे बनवूयात गरम असे. तवा ठेवला आहे गॅसवरती आणि हलकासा गरम पण झाला आहे तो. मी आता बॅटरमध्ये लिंबू पिळते आहे. अगदी थोडंसं पिळायचं आहे आणि ऑप्शनल आहे, म्हणजे आंबूस असं आवडत असेल तर पिळा, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. झाल्यावरती त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित तव्यावरती सगळ्या बाजूंनी ते पसरवून घ्यायचं. त्यानंतर थोड्या वेळ त्याला गरम होऊ द्यायचं तेलाला. तर आता मी तवा गरम केला आहे, हलकासा तवा गरम झाला आहे. गॅस कमी केले मी आता, आणि याच्यामध्ये आता मी हे बॅटर सोडते. ठीक आहे, तुम्हाला हव्या त्या शेपचे हव्या त्या आकाराचे करू शकता. मी मीडियम आकाराची केले. आता एक प्लेट घ्यायची आणि त्यावर झाकायची. सध्या तवा झाकतीये, कारण की तवा याच्यावर पूर्णपणे झाकला जातोय. आणि याला आता 1-2-3 मिनटं म्हणजे मध्यम आचेवरती आपल्याला याला शिजून घ्यायचे मस्तपैकी. ओके, आता 1.5 ते 2 मिनिट झालंय आणि बघूयात खालून खरपूस अशी भाजली आपल्या धिरडे. आता याला पलटवून घ्यायचे.
एकदम खरपूस भाजली आहे. असंच आपल्याला आता मंद आचेवरती खालच्या बाजूने पण 1-2 मिनिट शिजवून घ्यायचे मस्त. ओके, तर आता 1.5 मिनिट झालंय. हे पालथ्या बाजूने पण शिजून झाले मस्तपैकी. बघू शकता तुम्ही भाजून झालाय व्यवस्थित आणि कडेने क्रिस्पी पण झालाय. तर आता आपल्याला याला काढून घ्यायचे प्लेटीमध्ये. अशाच पद्धतीने बाकी सर्व पण धिरडे मी करून घेते. चला, आपले मस्तपैकी असे धिरडे बनवून रेडी आहेत. मी थोडंसं बटर पण टाकले वरती. तर आपण हे धिरडे कशासोबत खाऊ शकतो आता आपण हे बघणार आहोत. पहिलं म्हणजे लोणचं, म्हणजे आपल्या घरी लोणचं असते, लिंबाचं लोणचं, आंब्याचं, कैरीचं लोणचं, कशासोबत पण आपण खाऊ शकतो. परत म्हणजे मी पर्सनली मला आवडतं टोमॅटो केचपसोबत खायला आणि रेड चिली सॉससोबत खायला. हे ऑप्शनल आहे, म्हणजे काही कंपल्सरी नाही, बट याच्यासोबत पण तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही सोबतच दहीसोबत खाऊ शकता, असं कोरडे पण खाऊ शकता. कोरडे पण खूप छान लागतात. पापडसोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता. बेसिकली नाश्त्यामध्ये खाण्यासाठी खूपच जास्त पौष्टिक आणि लवकर बनणारे असे आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.